पुढच्या बातमीकडे आपण वळूयात। राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असलेले राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचं आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर येते। 16 वर्षीय मनाली 46 वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। मात्र त्यापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी एक खळबळजनक दावा केला। मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आणि त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। या निमित्ताने धनंजय मुंडे आणखीन एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्यांचं ट्विट देखील आपण पाहूया। खूप खूप धक्कादायक। राजेंद्र घनवट जे धनंजय मुंडेंचे अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झालाय, कारण स्पष्ट नाही। पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं होतं। याच राजेंद्र घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यात। याच जमिनींच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती। ही आत्महत्याच आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे, पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। तर अंजली दमानिया यांनी हे ट्विट केल्यानंतर आता खळबळ उडालेली आहे। त्यांचा मृत्यू म्हणजे आत्महत्या आहे, मात्र नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न होतोय असा खळबळजनक दावा देखील आता अंजली दमानिया यांनी केलेला आहे। तर राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असलेले राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचं आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर येते। 46 वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।